दोन्ही हात याप्रमाणे आपल्या मांडीवर ठेवायचे. आपली बसण्याची अवस्था याप्रमाणे राहील आहे. पहिली क्रिया उजवा हात. सगळ्या क्रिया आपल्याला उजव्या हाताने करायच्या आहे. उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा. उजवा हात आपल्या हृदयावर, हार्टवर. डोळे कुणीही उघडणार नाही. डोळे बंद करून आपल्या हार्टबीट्सवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि या सहयोगाद्वारे ही जी अगदी साधी सोपी ध्यानाची क्रिया की ज्याच्यामुळे आपण आपले विचार थांबवू शकतो आणि ध्यानाच्या त्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. आपण शारीरिक जर आपल्याला त्रास असेल तर डॉक्टर आपला इलाज करेल, पण आपल्याला मानसिक जर त्रास होत असेल तर कोणताही डॉक्टर तो इलाज करू शकत नाही. तो फक्त मेडिटेशन आणि विपश्यना करू शकतं. हे तुम्ही लक्षात घ्या. इतकं सोल्युशन पण मिळतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये समतेमध्ये राहा. तुम्हाला कुठेही टेन्शन येणार नाही. आणि म्हणून हे मेडिटेशन जे आहे हे जीवन दुःखमय आहे. दुःखातून मुक्त होण्याचं, आलेल्या परिस्थितीला समोर द्यायचं आणि आहे ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवीन इच्छा निर्माण न होने. उसमें भगवान बुद्ध बताते हैं कि दूरंगमं एकचरं अशरीरं गुहाशयं, कि माइंड की डेफिनेशन क्या है, किसे हम मन कहते हैं. दूरंगमं, दूर तक के चले जाता है. सूरज की किरणें को यहाँ तक के आने के लिए पृथ्वी पे मेरे ख्याल से 8 मिनट 8 सेकंड ऐसा कुछ तो भी लगता है, लेकिन आप अपने माइंड से फ्रैक्शंस ऑफ सेकंड में कहीं से कहीं चले जा सकते हैं. इतना पावर हमारे माइंड का है. दूरंगमम, दूर तक के चले जाता है. एक चरंग, अकेला चले जाता है, उसको किसी की ज़रूरत नहीं पड़ती है. गुहाशयम मतलब वो कंदराओं में, गुफाओं में कहीं पर भी जा सकता है. जहाँ सूरज की रेज भी नहीं जा सकती है वहाँ तक के चले जाता है. तो इतना पावरफुल हमारा मन है. तो इसलिए हम कहते हैं कि मन की शक्ति सबसे बड़ी है. अगर आप मन को एकत्रित करते हैं, मन को संगठित करते हैं, तो आप कुछ भी कर सकते हैं. कुछ भी मतलब कुछ भी कर सकते हैं. भगवान गौतम बुद्धांनी हे दोन मूल्य जे आहेत, ज्याचा ह्या एकंदरीत ध्यान साधनेशी आणि सम्यक समाधीशी संबंध आहे, ते आहे दोन मूल्य, विद्या आणि प्रज्ञा. विद्या म्हणजे ज्ञान, विद्या म्हणजे नॉलेज, आणि प्रज्ञा म्हणजे विजडम, ज्याला विवेक म्हणतो, ज्याला शहाणपण म्हणतो. सर नमस्कार. नमस्कार सर, आज दुनिया भर में मेडिटेशन दिन मनाया जा रहा है और वो भी आपके कॉलेज में मनाया जा रहा है. तो मेडिटेशन के बारे में आप क्या बताएंगे सर? इसके पहले आप अपना परिचय देंगे सर. मैं प्रोफेसर डॉक्टर विनय चौहान, प्रिंसिपल कोरवाल कॉलेज काउंटी. आज का जो जागतिक मेडिटेशन दिन है, जो ध्यान है, वो एक मानसिक प्रक्रिया है जो आदमी को या समस्त मानसिक परिवार को या फिर समस्त नागरिकों को एक मन शांति के लिए और शारीरिक स्वास्थ्य के लिए वो उपयोग में लाती है. उसका कुछ प्रक्रिया भी होती है. 10 से 5 मिनट से लेकर 50 मिनट तक भी आप ध्यान कर सकते हैं. ध्यान से अपना जो मन है, मन की शांति मिलती है. साथ ही साथ शरीर से जो जुड़े है और वैचारिक जो शक्ति है वो भी प्रगल्भ होती है. और उससे जैसे प्रगल्भता बढ़ती है या फिर मन शांति आपकी जैसे जैसे बढ़ती जाती है, वैसा मन का जो स्वास्थ्य है वो भी अच्छा होता है और आप अच्छे विचार करने में सक्षम होते हैं. सर, आपने ऐसा कुछ किया है कि आपके कॉलेज के जो विद्यार्थी है उनको डेली मेडिटेशन मिले, जिससे कि उनका प्रोग्रेस हो? सर, हमारे यहाँ योगा के क्लासेस चलते हैं, उसमें ध्यान धारणा होती है, मेडिटेशन भी होता है. हमारे जो फिजिकल एजुकेशन का डिपार्टमेंट है उसमें बांबल सर है, रामटेके सर है और बसु सर है. उसमें रामटेके सर का ज़्यादा उसमें ये रहता है कि वो स्टूडेंट्स को मेडिटेशन कराए, योग भी कराते हैं और मेडिटेशन भी कराते हैं ताकि उनका मानसिक स्वास्थ्य अच्छा रहे. सर, आखिरी सवाल है कि आप मेडिटेशन के बारे में क्या संदेश देंगे? मैं यही बोलूँगा कि सभी ने मेडिटेशन करना चाहिए और ध्यान धारणा से ही आपकी जो मानसिक उन्नति होगी और शारीरिक उन्नति भी होगी. वो भी मतलब दोनों भी इम्पोर्टेंट है उन्नति के लिए. धन्यवाद. थैंक यू.
कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तथा समाजकार्य महाविद्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मेडिटेशन डे ध्यान दिवसानिमित्त सेठ केसरीमल पोरवाल कॉलेजच्या ग्रंथालय सभागृहात एकदिवसीय राष्ट्रीय ध्यान साधना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेचा विषय होता मानवी आरोग्य व ध्यान साधना। या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे तथा वक्ते ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, सेठ केसरीमल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय चव्हाण, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पूरनचंद्र मेश्राम, मुख्य मार्गदर्शक भंत अजान प्रशील गौतम, प्राध्यापक डॉक्टर मनीष चक्रवर्ती, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर रेणू तिवारी, प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला सुखदेवे यांनी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या कार्यशाळेचे आयोजन 2 सत्रात करण्यात आले होते। दुसऱ्या तांत्रिक सत्रात मुख्य मार्गदर्शक श्रीमती स्वाती इंगळे यांनी ज्ञान ध्यान साधनेवर मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले। दोन्ही सत्रात कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर जयंत रामटेके, प्राध्यापक डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम, प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र तागडे, प्राध्यापिका डॉक्टर सविता चिवंडे, प्राध्यापक डॉक्टर राहुल जुंदरी, प्राध्यापक डॉक्टर महेश जोगी। या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन प्राध्यापक डॉक्टर जयंत रामटेके यांनी केले होते। आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनात माननीय ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं उद्घाटनीय भाषण करावं। आदरणीय ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे। माझी स्वतःची अशी मागणी होती की आपण बरेच UNOनी बरेच असं डिक्लेअर केलेलं आहे, पण मेडिटेशन डे असं डिक्लेअर केलं नाही। त्यामुळे माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी यांनी जेव्हा योगाला महत्त्व दिलं आणि योगा हे युनिव्हर्सल झालं पाहिजे आणि त्याला वर्ल्ड रिकॉग्निशन मिळालं पाहिजे असा एक दिवस त्यांनी ठरवलेला होता। त्यावेळेस मी माननीय पंतप्रधानांना लिहिलं की आपण ज्या पद्धतीने योगा हे शारीरिक स्वास्थ्य लाभ करण्याकरिता योगा महत्त्वाचा आहे, तसंच मनाची एकाग्रता आणि मनाला सुद्धा स्वस्थ ठेवण्याकरिता, हेल्थी ठेवण्याकरिता मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट। आणि तथागत गौतम बुद्धाने आपल्याला जे विपश्यनाच्या माध्यमातून एक व्यावहारिक मार्ग दाखवलेला आहे। आपण म्हणतो की तथागत गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये आपण असं बोलत असतो की तथागतांनी दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला, पण नेमका कोणता मार्ग आहे हे कोणीच जास्त चर्चा करत नाही। मला वाटते या वर्कशॉपच्या माध्यमातून ही चर्चा झाली पाहिजे की तथागतांनी म्हटलं की जीवन हे दुःखमय आहे आणि दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर हा मार्ग आहे आणि हा मार्ग मी तुम्हाला दाखवतो। तर हे ॲक्च्युली जे आहे ना ते मेडिटेशन आहे। आता इंग्लिशमध्ये त्याला मेडिटेशन म्हणतात आणि आपण पालीमध्ये त्याला विपश्यना म्हटलं जातं आणि आता प्रत्येक जण त्याला वेगवेगळे नाव देऊन आम्ही ध्यान साधना करतो असं म्हटलं जातं। तर ॲक्च्युली हा 2500 वर्षापूर्वी हा तथागतांनी दिलेला हा विपश्यनाचा जो मार्ग आहे तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याकरिता 21 तारखेला म्हणजे काल ध्यान साधना दिन असं आपण मला सांगितलेलं आहे। पण मला वाटते की जेव्हा आपण UNOची गोष्ट करतो ना तर ध्यान साधना म्हणून चालणार नाही। वी मस्ट टॉक इन इंग्लिश, मेडिटेशन डे असं आपण आता त्याला मागणी केली पाहिजे। कारण काय असतं की मेडिटेशन म्हटलं की हे वर्ल्ड वाईड जाईल आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बघा आता वर्तमान स्थितीमध्ये ज्यांनी 50 पार केलं असेल त्याला डॉक्टरची पायरी चढावी लागते। आधी लोक म्हणायचे की काही झालं तरी आपल्या जीवनात वकिलाची पायरी चढण्याची गरज नाही, कोर्टाची पायरी चढण्याची गरज नाही आली पाहिजे। पण आज काय झालं आहे की 50-55 झालं की लोकांना प्रत्येकांना काहीतरी शारीरिक वेदना होतात, कोणाला BP, कोणाला शुगर, कोणाला काही म्हणजे अनेक वेदना होतात आपल्याला शारीरिक। पण त्याचं मूळ कारण काय आहे? मूळ कारण आहे डिप्रेशन। आपल्या जीवनामध्ये ज्या घटना होत असतात त्या संदर्भामध्ये आपण जे विचार करतो किंवा आपल्या मनाला जे ताण देतो त्याच्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होता। ते हे इट इज लिंक टू योगा। योगा आणि मेडिटेशन इज इक्वली इम्पॉर्टंट।
जसं फिजिकली फिट होण्याकरिता योगा इज इम्पॉर्टंट, तर मनाला हेल्थी ठेवण्याकरिता मेडिटेशन इज इक्वली इम्पॉर्टंट. तर जे डिप्रेशन येतं, अभ्यासाचं येतं, चांगले मार्काचं, त्याला कसं सामोरं जायचं? आपण शारीरिक जर आपल्याला त्रास असेल तर डॉक्टर आपला इलाज करेल, पण आपल्याला मानसिक जर त्रास होत असेल तर कोणताही डॉक्टर तो इलाज करू शकत नाही. तो फक्त मेडिटेशन आणि विपश्यना करू शकतं, हे तुम्ही लक्षात घ्या. मुख्य मार्गदर्शक म्हणून केवळ नागपूरलाच नव्हे तर संपूर्ण जगाला सुपरिचित असलेले एक तरुण आदर्श असं व्यक्तिमत्व पूज्य अजान प्रशील रत्न गौतम, पूज्य भदंत अजान प्रशील रत्न गौतम हे आपल्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. और जो पहले चंड अशोक था वो धम्म अशोक बन गया. मतलब उससे अच्छा इंसान, उससे अच्छा राजा इस पृथ्वी तल पे नहीं हुआ है. अगर आप पूरे राजाओं की अगर हिस्ट्री देखते हैं तो उससे अच्छा राजा कोई नहीं होकर गया है. और उसका राज्य भी कितना बड़ा था, अफगानिस्तान से लेके तो यहाँ म्यांमार, बर्मा, ये सब उसमें आ जाता है, बांग्लादेश भी, और कश्मीर से लेके कन्याकुमारी तक, इतना बड़ा राज्य. और वो राज्य बहुत शिथिल तरीके से वो मैनेज करता था. कौन से मैनेज करता था, किससे मैनेज करता था? तो बुद्धिस्ट मैनेजमेंट से वो मैनेज करता था. क्यों मैनेज कर पाया? क्योंकि उसने अपने माइंड को मैनेज किया. तो इसलिए भी आजकल हम देखते हैं कि प्रधानमंत्री जी कौन सी बात करते हैं? मन की बात करते हैं. कोई ऐसा इंसान है क्या जिसके पास में मन नहीं है? कोई इंसान ऐसा? अकॉर्डिंग टू बुद्धिज़्म, जब माँ के गर्भ में जब बच्चा आता है तो हम बोलते हैं कि नाम और रूप. तो सबसे पहले माइंड क्रिएट होता है, उसके बाद में बॉडी फॉर्म होती है उसमें. तो माइंड हर जगह है. मेरी एक बहुत अच्छी किताब है, मेरी फेवरेट किताब है, आपकी होगी बहुत सारी किताबें, उसमें और एक ऐड कर लीजिए धम्मपद करके. वो आपको टॉर्च बियरर की तरह आपको काम में आएंगी. तो उसमें एक माइंड का एक चैप्टर है टोटल. तो उसमें भगवान बुद्ध बताते हैं कि दूरंगमंग एकचरंग अशरीरंग गुहाशयंग. कि माइंड की डेफिनेशन क्या है, किसे हम मन कहते हैं? दूरंगमंग, दूर तक के चले जाता है. सूरज की किरणों को यहाँ तक के आने के लिए पृथ्वी पे मेरे ख्याल से 8 मिनट 8 सेकंड ऐसा कुछ तो भी लगता है. लेकिन आप अपने माइंड से फ्रैक्शंस ऑफ सेकंड में कहीं से कहीं चले जा सकते हैं. इतना पावर हमारे माइंड का है. दूरंगमंग, दूर तक के चले जाता है. एक चरंग, अकेला चले जाता है, उसको किसी की ज़रूरत नहीं पड़ती है. गुहाशयम, मतलब वो कंदराओं में, गुफाओं में कहीं पर भी जा सकता है, जहाँ सूरज की रेज भी नहीं जा सकती है, वहाँ तक के चले जाता है. तो इतना पावरफुल हमारा मन है. तो इसलिए हम कहते हैं कि मन की शक्ति सबसे बड़ी है. अगर आप मन को एकत्रित करते हैं, मन को संगठित करते हैं, तो आप कुछ भी कर सकते हैं. कुछ भी मतलब कुछ भी कर सकते हैं. उसका एक बहुत बड़ा उदाहरण मैं अपने बुद्धि सोसाइटी को देता हूँ कि अगर आपको जीवन में अगर बहुत ऊंचा उड़ना है तो आपको 2 लोगों की बहुत सख्त आवश्यकता पड़ेंगी. जैसे पक्षी को अगर ऊंचा उड़ना है तो उसके 2 पंख मजबूत होना बहुत ज़्यादा जरूरी है. एक समान होना चाहिए और मजबूत होना चाहिए. जितने मजबूत रहेंगे उतना ऊपर वो भरारी ले सकता है, उतनी ऊंची उड़ान वो ले सकता है. तो मैं एक पंख बोलता हूँ कि बाबा साहेब है, और दूसरा जो पंख है वो है भगवान बुद्ध. अगर इसको आप अपने दिलो दिमाग में डाल देते हैं तो आप कोई भी इम्पॉसिबल टास्क इजीली कर सकते हैं. ये मेरा पर्सनल एक्सपीरियंस है कि अगर आप बुद्ध के विचारों को इम्प्लीमेंट करते हैं, अपने माइंड को कंट्रोल करते हैं, अपने माइंड को सिविलाइज करते हैं, और सबसे इम्पोर्टेंट कि माइंड में से जो इम्प्योरिटीज़ है, जैसा गलत भावना, सबसे इम्पोर्टेंट कि हमारे लाइफ में नेगेटिविटी आती है, डिप्रेशन आता है, टेंशन आता है, ये होता है, वो होता है, तो हम देखते हैं कि हमारे माइंड में इम्प्योरिटीज़ बहुत है. तो इम्प्योरिटीज़ इन फॉर्म आप ले सकते हैं कि आपको बहुत ज़्यादा द्वेष लोगों से रहता है, किसी को अननेसेसरी, मतलब कोई कारण नहीं रहता है,
जैसा क्लास में कोई स्टूडेंट उनको अच्छा नहीं लगता है, टीचर को कोई स्टूडेंट अच्छा नहीं लगता है, स्टूडेंट को कोई टीचर अच्छा नहीं लगता है, कभी कभी कोई पड़ोसी अच्छा नहीं लगता है, कभी कभी कोई समाज का इंसान अच्छा नहीं लगता है, कभी कभी कोई समाज ही अच्छा नहीं लगता है, कोई धर्म ही अच्छा नहीं लगता है ना, कोई देश अच्छा नहीं लगता है। तो ये जो द्वेष भाव जितना आपके मन में आएगा उतना आपके जीवन में टेंशन, हाइपरटेंशन, बीपी, ये सब प्रॉब्लम आपकी बढ़ते रहेंगे। और जितना आपको ये सब जो प्रॉब्लम्स है, साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स आते हैं मानसिक तौर से, तो उसका कहीं ना कहीं इम्पैक्ट आपके बॉडी के ऑर्गन्स को पड़ता है। जैसे आप में अगर बहुत ज़्यादा एंजाइटी है तो आपको किडनी के इश्यूज़ ये हो सकते हैं। अगर आप बहुत ज़्यादा द्वेष भाव रखते हैं तो आपके हार्ट के प्रॉब्लम्स आपको हो सकते हैं। किसी के बारे में बहुत ज़्यादा नेगेटिव थिंकिंग अगर आपको आती है तो ब्रेन हैमरेज आपको हो सकता है। तो इसलिए भगवान बुद्ध ने बहुत सारे अलग अलग प्रकार के मेडिटेशन उन्होंने बताया है। तो ये सब आपको प्योरिटी की तरफ लेके जाता है। तो इसलिए आप देखते होंगे फॉरेन के जो लोग रहते हैं बहुत सुंदर दिखते हैं। क्यों दिखते हैं? क्योंकि वो अच्छी प्रैक्टिसेस करते हैं। कोई इंसान काला है, अच्छा नहीं दिखता है, कोई प्रॉब्लम नहीं है। आप सिर्फ आपके मन का अच्छे से विकास करिए, आप कुछ दिनों में, कुछ महीनों में, कुछ सालों में सुंदर दिखना चालू हो जाएंगे। इतनी ताकत अच्छे विचारों की है। कोई मुझे देखता है तो मुझे बोलते हैं कि बंटी जी आप बहुत सॉफ्ट, बहुत कोमल, बहुत अच्छे, बहुत स्मार्ट दिखते हैं। क्यों? क्योंकि वो सब प्रैक्टिसेस हम करते हैं। और जब आपका मन शुद्ध होता है ना तो उसका चेहरे पे उसका इम्पैक्ट आता है। क्या होता है? उसका चेहरे पे इम्पैक्ट आता है। आप ब्यूटी पार्लर जाते हो, है ना, हजारों लाखों रुपए लेडीज़ लोग खर्च करती है। भगवान बुद्ध ने बहुत सुंदर ब्यूटी टिप्स दिए हैं आपको। क्या ब्यूटी टिप्स दिए हैं? कि सबके प्रति मैत्री भावना करो, सबके प्रति अच्छा विचार रखो। हमेशा आप पास्ट और प्रेजेंट के फालतू विचारों में पड़े रहते हो। तो कौन से विचार करने का है आपको? सबका भला हो, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, मेरा भला हो, मेरे माता पिता का भला हो, मेरे टीचर्स का भला हो, मेरे पड़ोसी का भला हो, मेरे स्टेट का भला हो, मेरे जो लीडर्स है उनका भला हो, पूरे नेशन का भला हो, सबका अच्छा हो। तो जब अच्छा सोचते हैं ना आपके बारे में, लोगों के बारे में, तो आपके साथ में अच्छा होता है। और जब आप बुरा सोचते हैं किसी के बारे में भी तो आप मैनिफेस्टेशन करते हैं, तो उस तरह से आपके साथ भी बुरा होगा ही होगा। उसके साथ में बुरा होगा या नहीं होगा, लेकिन आपके साथ में 101% बुरा होगा। ये जो अच्छी जो शिक्षाएं है जो भगवान बुद्ध ने दी है, आप कभी भगवान बुद्ध को अगर देखेंगे तो बड़े काम, क्वाइट, बहुत ऐसा पीसफुल आपको नजर आएंगे। देखते बराबर ही आपको मन शांति लगती है। मैं भी अभी कुछ 14-15 साल हो गए मैं भिक्षु बना, और उसके पहले आपके जैसा ही मैं ग्रस्त था, तो थोड़ा मैं भी डिस्टर्ब रहता था। तो मेरी एक आदत थी, भगवान बुद्ध का छोटा फोटो मैं अपने पास में रखता था। जब भी मैं डिस्टर्ब रहा तो बुद्ध को मैं देख लेता था, मन शांत हो जाता था। पता नहीं क्या ताकत है, मुझे पता नहीं उनमें क्या ताकत है, लेकिन हम जब बुद्ध को देखते हैं तो नेचर के साथ में कनेक्ट हो जाते हैं। और नेचर क्या करता है? नेचर आपको हील करता है। नेचर आपको कभी डिस्टर्ब नहीं करेगा। ये जो लोग बैठे हैं ना, आपके माता पिता, फ्रेंड्स, ये वो पॉलिटिकल लीडर्स, ये सब आपको डिस्टर्ब करेंगे। पर अगर आपको कोई हील करेगा तो नेचर हील करेगा। तो कभी भी ध्यान में रखें कि अगर लाइफ में डिप्रेशन आता है, टेंशन आता है, कुछ भी आता है, तो आप नेचर के कांटेक्ट में चले जाएं। आप गार्डन में जाएं, आप जंगल साइड में जाएं, आपको अच्छा फील होगा। पोरवाल महाविद्यालय आणि समाजकार्य महाविद्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमानं हा एक दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। मला या ठिकाणी आनंद वाटतो आहे की संयुक्त राष्ट्रसंघाने हा 21 डिसेंबर जो दिवस आहे तो विश्व ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा 6 डिसेंबर 2024ला घेतला। म्हणजे अगदी 15 दिवस अगोदर हा संयुक्त राष्ट्रसंघाने हा निर्णय घेतला। हा लगेच निर्णय घेतल्यानंतर मला असं वाटतं की एखाद्या महाविद्यालयामध्ये 21 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे हा पहिला आंतरराष्ट्रीय ध्यान साधना दिवस असेल। जो केवळ नागपूर नव्हे तर महाराष्ट्राच्या
एका महाविद्यालयामध्ये तो विश्व ध्यान साधना दिवस या ठिकाणी आयोजित होतो आणि मला वाटतं म्हणून पोरवाल महाविद्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयाच्या या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. शेवटी कोणत्या तरी महाविद्यालयाला हा कार्यक्रम सुरू करून त्या कार्यक्रमातून इतर महाविद्यालयांना प्रेरणा द्यावी लागते आणि म्हणून पोरवाल कॉलेज आणि सोशल वर्क कॉलेज आहे ते हा दिवस इतर महाविद्यालयांनी साजरा करावा यासाठी प्रेरणा देणारे हे महाविद्यालय आहे. उद्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या बातम्या जेव्हा इतर वर्तमानपत्रामध्ये येतील तेव्हा सगळे महाविद्यालयांनी विद्यापीठी जागृत होईल की हा दिवस होता, आपल्याला माहीतच नाही रे, पोरवाल कॉलेजमध्ये हा कार्यक्रम झाला तेव्हा आम्हाला माहिती पडलं. म्हणजे आता ते ध्यानस्थ आहेत, त्यांना आता सांगावं लागेल की ध्यानातून तुम्ही केवळ ध्यान ठेवून ध्यानामध्ये तुम्ही झोपू नका. तर तुम्हाला आता हा एक दिवस आहे आणि जो UN संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेला आहे त्या कार्यक्रमाची तुम्हाला फ्युचरमध्ये अंमलबजावणी करावी लागेल. आणि म्हणून विशेषतः या कार्यक्रमाचे जे निर्माते आहेत, म्हणजे ज्याला आपण क्रिएटर म्हणूया आपण त्याला, ही संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली आणि ज्यांनी म्हटलं की बाबा सोशल वर्क कॉलेजला भेटून आपण संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम केला पाहिजे, ते आमचे मित्र प्राध्यापक जयंत रामटेके यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की हा दिवस जाहीर झाल्याबरोबर त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करावं, त्यांनी संकल्पना मांडली आणि आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. परंतु जे विद्येचा वापर लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी करतात, जे लोक आपल्या विद्येचा वापर, आपल्या अधिकाराचा वापर, आपल्या लेखणीचा वापर, आपल्या हक्काचा वापर, आपल्या अधिकाराचा वापर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी करतात, त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी करतात, ते खरे प्रज्ञावंत ठरतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकराला आम्ही प्रज्ञावंत का म्हणतो? कारण बाबासाहेबांकडे विद्या होती, अशी अनेकांकडे विद्या असते, परंतु ह्या विद्येचा उपयोग लोकांना त्याच्या दुःखातून जो माणूस मुक्त करतो तो खऱ्या अर्थानं प्रज्ञावंत असतो आणि म्हणून बाबासाहेबाला आम्ही प्रज्ञावंत म्हणत असतो. तर आपण काही बाबासाहेबांकडे एवढे मोठे प्रज्ञावंत होऊ शकत नाही, परंतु ह्या प्रज्ञेचा काही अंश ह्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये उतरला पाहिजे आणि त्यासाठी ह्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन आहे. आणि म्हणून त्याचा सोर्स कोणता आहे? ही प्रज्ञा जी माणसाच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, मनामध्ये जी प्रज्वलित होते, ती प्रज्वलित कुठून होते त्याचा मार्ग बुद्ध सांगत असतात. आणि त्याचा मार्ग जो आहे तो बुद्ध सम्यक समाधी हा तो त्याचा मार्ग सांगतात, ज्याला ध्यान म्हणतात, ज्याला मेडिटेशन म्हणतात. आणि म्हणून ही प्रज्ञा त्यातून जागृत होत असते, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अणुबॉम्ब तयार करणं हे विद्या आम्हाला शिकवतं. विद्या शिकली की आम्ही अणुबॉम्ब तयार करू शकतो, आम्ही अनेक शस्त्र तयार करू शकतो, अनेक परमाणू तयार करत असतो. आणि या परमाणूचा उपयोग काय होतो? तर मानव जातीचा उच्छेद करणं, माणसाला समूळ नष्ट करणं. म्हणजे विद्येचा उपयोग हे मानव जातीला समूळ नष्ट करण्यासाठी वापर केला जातो. परंतु हा अणुबॉम्ब जर आम्ही पृथ्वीवर टाकला तर किती मानव जातीची हानी होऊ शकते. आणि म्हणून हा अणुबॉम्ब जरी तयार केला तरी तो आम्ही टाकला नाही पाहिजे. हे जी वस्तू आम्हाला सुचवते ती वस्तू आहे प्रज्ञा, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून विद्या ही महायुद्ध उभं करते, विद्या ही माणसाला मारत असते, परंतु प्रज्ञा जी आहे ती मानव जातीच्या सुरक्षेचा विचार करते, मानव जातीला जिवंत ठेवण्याचा विचार करत असते. आणि ती प्रज्ञा जगामध्ये प्रज्वलित व्हावी, त्या प्रज्ञेची जगामध्ये निर्मिती व्हावी असं संयुक्त राष्ट्रसंघाला वाटलं. आणि म्हणून ती जर प्रज्वलित व्हायची असेल तर या ध्यान साधनेकडे, ह्या सम्यक समाधीकडे या जगातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आणि लोकांनी वळलं पाहिजे. हा विचार डोळ्यापुढे ठेवून हा दिवस या ठिकाणी आयोजित केला. आणि म्हणून UN सेक्रेटरीचं जे भाषण होतं ते फार महत्त्वाचं आहे की विश्वामध्ये शांती निर्माण करायची असेल, विश्वामध्ये प्रज्ञा निर्माण करायची असेल, विश्वातील माणसाला दुःखमुक्त करायचं असेल तर म्हणून यासाठी ध्यानची आवश्यकता आहे. आणि म्हणून ह्या व्यापक उद्देशाने
जगाला इतक्या वर्षानंतर सुचलं की केवळ योगाने होणार नाही, तर जोपर्यंत माणसाचं मन बदलत नाही, जोपर्यंत माणसाच्या मेंदूमध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत त्याच्या विचार करण्याच्या दृष्टीमध्ये बदल होत नाही आणि तोपर्यंत जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही आणि एक माणूस दुसऱ्या माणसाच्या कल्याणाचा विचार करू शकत नाही. आणि म्हणून ह्या व्यापक दृष्टिकोनातून हा दिवस या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. हळूहळू हात आपल्या मांडीवर घेऊन बसायचा आहे. काही वेळ डोळे बंदच ठेवायचे आणि याच स्थितीमध्ये आपण बसायचं आहे. आणि या सहयोगाद्वारे ही जी अगदी साधी सोपी ध्यानाची क्रिया की ज्याच्यामुळे आपण आपले विचार थांबवू शकतो. विश्व में जो हर धर्म है, कोई भी आप धर्म ले लीजिए, चाहे हिंदू धर्म हो, इस्लाम हो, क्रिश्चियन हो, बौद्ध धर्म हो, सब में, सभी धर्मों में जो ध्यान है, मेडिटेशन है, उसकी एक बहुत बड़ी भूमिका है. सभी धर्म ये कहते हैं कि ध्यान करना चाहिए. प्राचीन समय में ऋषि मुनि ध्यान समाधि लगाया करते थे जिससे वे राग द्वेष से मुक्त होते थे. पर आज हम राग और द्वेष से मुक्त नहीं हैं और इसीलिए हमको और ज़्यादा ज़रूरत है मेडिटेशन की, चिंतन की. तर आनापान, विपश्यना आणि सतीपट्ठण या पायऱ्यांनी जर आपण ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण पूर्णत्व प्राप्त करून घेऊ शकतो. आणि हे पूर्णत्वाचे जे दीर्घकाळ परिणाम आपल्याला दिसतात त्या दीर्घकाळ परिणामांमुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही पॉझिटिव्ह सकारात्मक व्हायला लागतं. दिवसभर जे सत्र चालले त्या सत्रामध्ये आपल्याला ध्यान जर केंद्रित करायचे आहे तर तृष्णा जी आहे आणि तृष्णाच्या ज्या आहे की 3 ज्या पुत्री आहेत, आनंद, कामना आणि वासना, याच्या ज्या आहे तुम्हाला त्याग करायचा आहे आणि हे आवश्यक आहे. मैं जब देखता हूँ पतंजलि अष्टांग योग को देखता हूँ, जब भगवान बुद्ध के अष्टांग मार्ग को देखता हूँ तो मेरे को दोनों में बहुत ही एकदम सिमिलरिटी बिल्कुल लगती है और उसमें कुछ मेरे को ऐसा विभेद नहीं लगता. सिर्फ शब्दों का विभेद लगता है, उसमें तरीके का विभेद लगता है. भगवान बुद्ध कहते हैं, जब समाधि की बात करते हैं भगवान बुद्ध, तो समाधि के अंदर उन्होंने 3 चीज़ों को लिया है. उन्होंने व्यायाम को लिया है, उन्होंने स्मृति को लिया है और उन्होंने समाधि को लिया है. आजकल हम देखते हैं टीचर्स भी टेंशन में है, स्टूडेंट्स भी टेंशन में रहते हैं, पेरेंट्स कुछ ज़्यादा ही टेंशन में रहते हैं. तो वाई? बिकॉज मन में एक शांति, एक ये जो है उसका अभाव जो है, द एब्सेंस ऑफ मेंटल पीस. आप लोग देखते हैं, सुनते हैं कि जिम में जाके जो बड़े बड़े एक्टर्स हैं, बड़े फिजिकली दे आर वेल बिल्ड, पर वो हार्ट अटैक हो रहा है, अचानक चले जा रहे हैं. तो हम लोग एक्चुअली फिजिकल हेल्थ को तो इम्पोर्टेंस देना ही है, बट हम लोग मेंटल हेल्थ को नेग्लेक्ट करते हैं थोड़ा बहुत. तो ये जो मेडिटेशन है, इट आपको हमारे एक्सपर्ट्स तो बता चुके हैं कि इट क्लियर्स अवे ऑल द नेगेटिव थॉट्स. आपके माइंड को, आपको पॉजिटिव थिंकिंग के तरफ प्रेरित करते हैं.